त्याच वेळी जेव्हा हिंदू राजे एकमेकांशी खंडणी, चौथाई या अधिकारांवरनं भांडत होते, लढाया करत होते, वाद घालत होते, एकमेकांमध्येच एकता नव्हती, तेव्हा नजीबुद्दौला मात्र त्यांच्या लोकांना त्यांचा धर्म संकटात आहे असा एक खोटा नरेटिव्ह पसरवून मराठ्यांच्या विरुद्ध उभा करत होता. अवध प्रांताचा नवाब शुजाउद्दौला, जो मराठ्यांचा मित्र होता, याच्या बापाने म्हणजेच सफदरजंगाने मराठ्यांमध्ये आणि मुघलांमध्ये हा करार घडवून आणलेला, ज्यामुळे मराठे भारताचे संरक्षक झाले होते, तोच शुजाउद्दौला मराठ्यांच्या विरुद्ध फिरला. दिल्लीच्या उत्तरेत मराठे एकटे अफगाणांशी म्हणजेच अब्दालीशी लढले. उत्तरेतील हिंदू राजांनी त्यांना साथ दिली नाही. काही तर गुप्तपणे अब्दालीच्याच बाजूनी होते, तर काही लोक तटस्थ राहिले. मराठे युद्ध हारले, मराठ्यांची ताकद कमी झाली, पण मराठ्यांनी या युद्धात अफगाणांचीही ताकद कमी केली. जर सर्व हिंदू राजे मराठ्यांच्या पाठीशी एकत्र उभे राहिले असते तर आज भारताचा जो नकाशा बिघडलाय ना, तो आज बिघडलेला नसता. मराठे पानिपतावर जिंकले असते आणि आपले झेंडे काबूल कंधारमध्ये लागले असते.